माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप हे प्रभाग क्रमांक 34 अ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतायत। प्रभागातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ते प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। ब्राह्मण समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी सभा आयोजित केली होती। यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रभाग क्रमांक 34 अ चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रसन्न जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सिंहगड विभागाच्या वतीने आज आम्ही प्रसन्नदादा जगताप यांची भेट घेतली आणि महासंघाच्या आमच्या बैठकीमध्ये प्रभाग 34 मध्ये एक ब्राह्मण समाजाचं भवन असावं आणि भगवान परशुरामांचं मंदिर असावं अशा प्रकारची मागणी आम्ही प्रसन्नदादा जगतापांकडे केली आणि त्यांनी निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय तातडीने हा विषय करून मान्य केला जाईल अशी ग्वाही आम्हाला दिली आणि प्रसन्नदादा जगतापांना या निवडणुकीसाठी आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। ते बहुमताने निवडून येतील अशा त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सिंहगड रोड परिसरात ब्राह्मण समाज भवन आणि श्री भगवान परशुराम मंदिर बांधण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्याकडे गेली आहे। प्रभाग क्रमांक 34 अ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रसन्नदादा जगताप निवडणूक लढवतायत। प्रभागात बहुमताने निवडून आल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर भगवान परशुराम मंदिर आणि ब्राह्मण समाज भवन बांधण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे। हे भवन लवकरात लवकर उभारलं गेल्यास सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गोष्टींसाठी वाव मिळेल। त्याचबरोबर तरुणांना उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी देखील मोठा उपयोग होईल असं यावेळी सांगण्यात आलंय। एकंदरीत प्रभाग 34 मध्ये कमळ नक्की फुलणारच। कमळाचा जोर चांगला आहे। चारही उमेदवार अगदी जोरदार आहे, मातब्बर उमेदवार आहेत, जे नागरिकांसाठी मदत करतात, त्यांच्यासाठी पाठीशी नेहमी उभे राहतात असे उमेदवार आहेत। आणि या चारही उमेदवारांना मला वाटतं समाजकार्यासाठी त्यांनी बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी फक्त समाजकारणासाठी आता त्या भाजपाबरोबर आहेत। भारतीय जनता पक्षाने जेव्हा हा निर्णय घेतला, यांना उमेदवारी दिली आहे, तर नक्कीच मला वाटतं की इथले लोक हे त्यांच्या पाठीशी उभे राहतील।